अधिक मासमध्ये आलेला हा दुर्मिळ असा गुरुपुष्यामृत योग चुकवू नका ही सुवर्ण संधी. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित अतिशय पवित्र असा महिना आहे. या महिन्यालाच आपण पुरुषोत्तम मास, अधिक मास, धोंड्याचा महिना, त्याचप्रमाणे मलमास असे विविध नावांनी ओळखले जाणारा अत्यंत पवित्र असा हा महिना आहे. आणि याच महिन्यामध्ये आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. पुष्यामृत योग हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत शुभ मानला जातो आणि शुभदायी फल देणारा हा मुहूर्त आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा योग तयार होतो. या योगाला गुरुपुष्य योग असेही म्हणतात. आणि याच अधिक मासात जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा तयार होतो दिव्य गुरुपुष्यामृत योग. हा योग धनप्राप्ती, सुखसमृद्धी, गुरुकृपा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अतिशय फलदायी मानले जाते. विशेषतः लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा, विष्णुपूजा, गुरुजप, दान धर्म, पारायण, नवीन कामाची सुरुवात हे सर्व कार्य विशेष लाभ देतात. या दिवशी आपण सकाळी उठून स्नान करून पिवळे वस्त्र धारण करून भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पतीची पूजा करा. ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास केळी, हरभरा डाळ किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करा. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. जर घरात आर्थिक अडचणी, सतत अडथळे किंवा नकारात्मकता जाणवत असेल तर या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसूक्ताचे पाठन करा. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला आहे आणि याने खूप जणांना फरकसुद्धा पडलेला आहे. हा अनुभव खूप जणांनी घेतलेला आहे. अधिक मासातील गुरुपुष्यामृत योग ही एक दुर्मिळ अशी सुवर्ण संधी आहे. श्रद्धा आणि भक्तीने केलेली छोटी सेवा देखील मोठे फळ देऊ शकते. या योगाला सर्व कार्यसिद्धी योग, सर्व कामे पूर्ण करणारा सुद्धा मानले जाते. हिंदू धर्मात या दिवशी नवीन वस्तू, सोने, चांदी किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपुष्यामृताच्या दिवशी खूप लोक सोन्याची खरेदी करतात, त्याचप्रमाणे नवीन मालमत्तासुद्धा घेतात. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य, पूजापाठ किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात दीर्घकाळ लाभदायक ठरते. आपण या दिवशी सोन्याची खरेदी करू शकतो. या दिवशी प्रामुख्याने सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. गुरु आणि पुष्य नक्षत्र यांच्या संयोगामुळे या काळात घेतलेले निर्णय आणि केलेली गुंतवणूक अतिशय फलदायी ठरते असा समज आहे. गुरुपुष्यामृत हा अत्यंत असा दुर्मिळ असा योग असतो. हा वर्षातून खूप कमी येत असतो आणि हा गुरुवार दिवशीच येत असतो. या दिवशी केलेली कोणतीही सेवा, कोणतेही पारायण विशेष असे लाभ देते. या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीतेचे पारायण, श्रीसूक्तम किंवा स्वामीचरित्रसुद्धा वाचू शकतो. तर त्याचप्रमाणे आपण गजानन महाराजांचे सुद्धा हे वाचू शकतो. गुरुपुष्यामृत हा योग दुर्मिळ असा योग आहे आणि या दिवशी केलेले कोणतेही चांगले कार्य हे विशेष असे फळ देऊन जाते. या दिवशी आपण गोरगरिबांना दान करू शकतो. मंदिरामध्ये जाऊन आपण दिवा लावू शकतो आणि देवाचे नामस्मरण करून आपल्याला विशेष असे फळ प्राप्ती होते. अत्यंत असा दुर्मिळ असा योग आहे आणि हा अधिक महिन्यामध्ये आलेला आहे. म्हणून त्यामुळे आपण या महिन्यामध्ये आपल्याकडून जेवढे अधिक कार्य करणे होईल, जेवढे अधिक पारायण करणे होईल तेवढे आपण करू आणि विशेष अशी फळप्राप्ती मिळू. कारण या महिन्यामध्ये केलेले कोणतेही कार्य, कोणतेही पारायण हे विशेष अशी फळप्राप्ती करून देते आणि आपण श्रद्धा आणि भक्तीने केलेले कोणतेही कार्य हे विशेष रूपात येते. म्हणून आपण कोणतेही कार्य करताना श्रद्धा आणि मनातील भाव ठेवूनच करायला पाहिजे. मनात श्रद्धा ठेवली तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. कारण स्वामींनी सांगितलं आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी. कारण कोणतीही गोष्ट अशक्य जे असले ते शक्य करतात. आणि गुरुपुष्यामृत योग हा गुरुवार दिवशी असल्यामुळे आपण या दिवशी श्री स्वामीचरित्राचे वाचन करायलाच पाहिजे. विष्णू सहस्त्रनामाचे सुद्धा वाचन करायला पाहिजे आणि
अधिक मासातील गुरुपुष्यामृत योग ही दुर्मिळ आणि शुभ संधी मानली जाते. श्रद्धा आणि भक्तीने केलेली छोटी सेवा देखील मोठे फळ देऊन जाते. म्हणून या योगाला सर्व कार्य सिद्धी योग किंवा सर्व कामे पूर्ण करणारा योग असे सुद्धा मानले जाते. म्हणून आपल्याकडून जेवढे चांगले कर्म करणे होईल तेवढे करायला पाहिजे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला म्हणून अधिक मासामध्ये आलेला हा दुर्मिळ असा गुरुपुष्यामृत योग या दिवसाची संधी चुकवू नका. तुमच्याकडून जेवढे चांगले कर्म किंवा जेवढे जास्त पारायण करणे होईल तेवढे करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.